अतिवृष्टीमुळे कपाशीचे पीक खराब। चाचोंडी येथील शेतकऱ्याने अख्ख्या शेतातील पिकांवर फिरवला ट्रॅक्टर। अकोला जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला। सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। सोयाबीन, कपाशी ही पिके पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अगदी जीवाप्रमाणे जपलेली पिके शेतकरी नांगरत आहे। अकोल्यातील चाचोंडी परिसरात धर्मराज मुरुमकार नामक शेतकऱ्याने दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता आपल्या 5 एकर कपाशीचे पीक ट्रॅक्टरने नांगरले आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकरी कपाशी व सोयाबीन पिकांवर ट्रॅक्टर फिरवित आहेत आणि अकोल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हे फक्त एसी रूम मध्ये बसून मजा करत असल्याचा आरोप शेतकरी पुत्र चंद्रशेखर गवडी यांनी केला आहे। चाचोंडी तालुका जिल्हा अकोला येथील धर्मराज मुरुमकार या शेतकऱ्याने आपले 5 एकर कपाशी सततच्या पावसामुळे खराब झाल्यामुळे वखरून टाकलेली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने। अशीच परिस्थिती जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यातील बऱ्याच भागात आहे। शेतकरी कृषी विभागाकडे तक्रारी करत आहे, परंतु कृषी विभाग सुस्ताळलेला आहे। माझं जिल्हा कृषी अधीक्षकांना एवढं सांगणं आहे की आपण एसीच्या कॅबिनमध्ये त्या खुर्चीला चिपकून न राहता शेतकऱ्याच्या बांधावर जर नाही गेले तर येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही, जर तुम्ही आम्हाला शेतकऱ्याच्या बांधावर दिसले नाही तर आम्ही तुम्हाला ऑफिसच्या बाहेर तुमच्या निघू देणार नाही। ही आमची तुम्हाला विनंती समजा की इशारा समजा।